बाई चल बिगी बिगी उरकायला पाहिजे. हो हो चल चल. ओ डेपटी या की चहा प्यायला. आज लय कडक गडबड दिसते. जरा गडबडच आहे. ए डोळे फुटले का तुझे? तुझ्या बापाची जागा आहे का? या घाणीनं रोग होऊन मरायचं एखादं. अरे काय झालं गणपत नाना? अरे भाडे करू आल्या तिथं आणि कचरा टाकतात. मालक घेतोय भाडं आणि आम्ही घेतोय वास. घ्या वास. तुम्ही दिल्यात ना निवडून. मग आता त्यांचा ऐकत. भाऊसाहेब काय झालं? गणपतराव लय मोठा टेक दिसतोय तुमच्या घरासमोर. बघा रावसाहेब फार गावाचं वाटून झालंय. भाऊसाहेब हे असंच होणार होतं. चालू दे तुमचं. माझी मला कामं आहे. जातो मी. या या. भाऊसाहेब कुठं गेला होता? दिसला नाही 4 दिवस झाले. मी वय गेलो होतो पंढरपूरला. तू पंढरपूरला? पांढरंग पावला म्हणायचं तुला. पावल की आता. बाकी काय मग? कसं काय चाललंय तुझं? बाकी काय नाही बाबा. तुला काय कळलं का? तू गावात आहेस का? का कुणी काय केलं की काय? कोणी काय केलं नाही. अरे आज गावात ग्रामसभा आहे म्हण. ग्रामसभा? होय होय. अरे या ग्रामपंचायतीचा सदस्य आहे मी. आलं की मला नोटीस. नाही नोटीस आली असेल पण ती बघितली तर कळेल ना. भाऊसाहेब मी बघितलेली आहे. पण तुला खरं सांगू का? ती खालची आळीची बाई जेव्हापासून सरपंच झाली तेव्हापासून या ग्रामपंचायतीचा उमरा ओलांडला नाही. काय जायचं तिथं? म्हणजे तुझं दुखणं हे आहे होय? हा ना भाऊसाहेब हेच दुखणं. त्याने काय होतंय? यांनी काय होतंय? 15 वर्ष आम्ही या गावचा कारभार केला. आता कवा नाही ती आली. ती बी खालची आळीची. आमच्या घरातल्या बायका नव्हत्या काय? केलं असतं की आम्ही गावचा कारभार. ती खालच्या आळीची बाई सरपंच होणार, खुर्चीवर बसणार आणि आम्हाला जाती सोडणार आणि आम्ही आता खाली बसायचं. ते काय आमच्या बापाच्याने जमणार नाही. बरं मी काय म्हणतो, आता तू सदस्य आहेस. हा मग तुला ग्रामसभेला जावंच. हा मी बी एक सामान्य नागरिक म्हणून जायचं म्हणतोय. हे बघ नाही काय नाही. पटलं तर घेऊ, नाही पटलं तर गंमत करून घेऊ माघारी. गंमत करायची म्हणतोस? तू असला की करूया गंमत. चल चल मग चल चल. राम राम मंडळी. अजून नाही आले का तुमच्या गावची सरपंच बाई? लईच गर्दी दिसते ग्रामसभेला. फार म्हातारी कोतरी जाळून आलेत. हा ना भाऊसाहेब आपल्या वेळेला कुत्रू सुद्धा फिरकत नव्हतं. डेपुटी कवर ताट करायचं आम्ही का मंडळी? बाई माणूस आहे, जरा उरकायला वेळ लागतो. आल्या आल्या सरपंच बाई आल्या. हो हो ग्रामसेवक पण आले. तर मंडळी सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या ग्रामपंचायतीची ग्रामसभा आहे. तर या सभेचं अध्यक्षपद सरपंचबाई मनीषाताई कांबळे यांनी स्वीकारावे अशी मी विनंती करतो. ग्रामसेवक सरपंच बाईच्या नावाच्या आधी सौ आणि नावाच्या नंतर याचं नाव लावा. अहो नवरा आहे तिचा तो. बघा कसा ताट लायचो. बर बघा येतील नव्हते. बरं बरं. आजच्या सभेचं अध्यक्षस्थान सौ मनीषाताई राजू कांबळे यांनी स्वीकारावे अशी मी विनंती करतो. ग्रामसेवक पहिल्यांदाच मी इथं सांगतो
आम्ही पण गावचा कारभार केलाय. सगळ्यात ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंचानेच व्हावं असं नाही. मला असं सुचवायचंय की आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक गणपतरावला करा की अध्यक्ष. आपली मंजुरी आहे. हे बघा रावसाहेब, या आर्थिक वर्षातली पहिलीच ग्रामसभा आहे. त्यामुळं नियमानुसार या सभेचं अध्यक्षपद सरपंचबाईंनीच भूषवलं पाहिजे. त्यामुळं असं करून चालायचं नाही. तर आजच्या सभेचं अध्यक्षस्थान सरपंचबाईंनीच भूषवलेलं आहे. मी त्यांचं स्वागत करतो. तसेच आपल्या ग्रामपंचायतीचे डेप्युटी विजयसिंह देशमुख यांचेही स्वागत. तर मी आता अशी विनंती करतो की सभेचं कामकाज चालू करू. विकास कामावर चर्चा करा. बरं. तर आपण विकास कामांवर चर्चा करू. हो ग्रामसेवक थांबा जरा. तर मंडळी, गेल्या 15 वर्षात आम्ही भरपूर विकास कामं केली. आंबेडकर जयंतीला 5 लाखाचा डॉल्बी आणला. शिवजयंतीला मोठी मिरवणूक काढली होती आणि गणपतीच्या उत्सवात 10 दिवस महाप्रसाद ठेवला. अशा प्रकारे आमच्या कारकिर्दीत हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करून विकास केला बघा. लय विकास केला. और ग्रामपंचायतीपासून खेच्या घरापर्यंत डांबरी रस्ता आणि अख्ख्या गावात खड्डच खड्ड आणि म्हणे विकास केला. मी काय म्हणते डेपुटी, सभा जमली तर आपण गावच्या विकास कामावर चर्चा करूया. असं म्हणताय वय. बर चालू द्या तुमचंच. तर आजच्या सभेचा पहिला विषय आहे आपल्या गावची शाळा मोडकळीस आली. तर डागडुजी संदर्भात चर्चा करूया. विषय चर्चेसाठी खुला. होय, डागडुजी केली पाहिजे. पावसाळा सुरू झालाय, छप्पर गळताय, पोरं कशी बसणार तिथं? वय घराव कौलं बी घालायची आहेत. ओ बाई, शाळेत राहिलेली कौलं काढा आणि या इंडीच्या घरावर टाका. सरपंच बाई, शाळेतल्या मुलींच्या मुतारीची पण व्यवस्था करा काहीतरी. ओ बाई, बघितली तर पुरी एवढ्याशा जातील की करायचं तिथं. लई झालं तर जातील घरला. कशाला त्यांच्या मुतारीची टिमकी वाजवताय? ओ भाऊसाहेब, काय म्हणताय तुम्ही? संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलाय. त्यासाठी शिक्षण घेणे महत्वाचे आहे ना. आणि आता तर शिक्षणाचा मूलभूत कायदाच झालाय. संविधानाने सर्वांनाच अधिकार दिलाय. त्यांना त्यांचा अधिकार मिळायलाच हवा. वय मास्तरी मी बरोबर म्हणते. काय बरोबर म्हणतात? नको ती शाळेची कामं तुम्ही करत बसलाय. हे काय आम्हाला मंजूर नाही. सरपंच बाई, शाळेतल्या मुलांच्या बाकड्याचं बघा काहीतरी. ए पुरी, आतापर्यंत पोरला बसायला काय बाकडच होतं काय? आम्ही काही शिकलो नाही काय शाळा? अहो, पण शाळेचा विकास प्राधान्याने झालाच पाहिजे. मग विषय मंजूर? हो मंजूर. ओय ग्रामसेवक, मला नाही मंजूर. आता पुढचा विषय घेऊ. हो डिप्युटी, करा तो मोबाईल बंद. इथं गावच्या विकास कामावर चर्चा चालू आहे आणि तुमचं काय चाललंय? बर. हो ग्रामसेवक, सरपंच बाई, माझा विषय घ्या पहिला. माझा बोला. गावात लय घाण वाढली. जिकडं बघावं तिकडं कचऱ्याचा ढीग लागल्यात. आम्ही घरात राहावा का नाही राहावा, वासांनी आणि डासांनी फार नको केलंय. याचं काहीतरी बघा की. हो ना सरपंच बाई, कचऱ्याच्या कोंड्या रिकाम्या आणि तिच्या बाजूला सगळा कचरा पडतोय. सरपंच बाई, आम्हाला लय त्रास होतोय तो कचरा उचलाया. या लोकांना कळायचं तरी कधी? हो ना, त्यासाठी गावकऱ्यांना आपली मानसिकता बदलायला हवी. प्रत्येकानं ओला कचरा, सुका कचरा वेगळा करून टाकला पाहिजे, म्हणजे प्रदूषण कमी होईल. तर मग कचरा गोळा करण्यासाठी लवकरच ग्रामपंचायतीच्या गाड्या प्रत्येक वार्डात पाठवून कचऱ्याची विल्हेवाट लावू. तर मग विषय मंजूर? हो मंजूर. ओय ग्रामसेवक, मला नाही मंजूर. तर विषय क्रमांक 3, आपलं गाव हागणदारी मुक्त होण्यासाठी शासनाकडून 2 लाख रुपये निधी आलाय. आपल्याला सार्वजनिक शौचालय बांधली पाहिजेत. तर विषय चर्चेसाठी खुला. आपल्या गावात शौचालयच नाहीत, बांधायला हवीत, पण
जागेचाच तपास नाही आणि खर्च करायला निघाल्यात. पण मला असं म्हणायचंय, आपल्या गावातील मंदिराचं कळसाचं काम बाकी आहे. त्यामुळे 4 वर्ष झाली पाऊस नाही, दुष्काळ पडलाय. आलेला पैसा आपण तिथं वापरू, म्हणजे गावचं कल्याण होईल. चालेल चालेल. ओ रावसाहेब, कोणत्या जमान्यात वावरताय तुम्ही? अहो, मंदिराच्या कळसामुळे जर दुष्काळ पडला असता तर आपल्या गावातच पडला असता ना. तो तर समजा राज्यात पडलाय. अहो, संविधानाने आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन दिलाय, त्याचा आपण वापर केला पाहिजे. सोडा त्या अंधश्रद्धा. ओ ग्रामसेवक, मी काय म्हणतो, आपल्याला गावच हागणदारी मुक्त करायचंय ना. हे काय 2 लाखाचे काम नाही, हे फक्त 200 रुपयाचं काम आहे. 200 रुपयाचं कसं? आणि मग असं करा, 200 रुपयाची गावाच्या बाहेर पाटी लावा. पाटीवर लिवा, हागणाराला 500 रुपये दंड आणि बघणाराला 1000 रुपये बक्षीस. ग्रामसेवक, लावा पाटी लावा. आता ग बाया, काय म्हणतोय हो माणूस? ह्याच्या जीवाला काय हाडबीड आहे का नाही? सरपंच बाई, आमचे लय हाल होते. शौचाला रस्त्याच्या कडेला बसावं लागतं. गाडी आली की उठावं लागतं, गाडी गेली की बसावं लागतं, उठावं लागतं, बसावं लागतं, उठावं लागतं, बसावं लागतं. बरोबर, पण जागा कुठे शोधायची? मी काय म्हणतो, ग्रामसेवक, सरकारच इथे येऊन जागा शोधील, कशाला विषय घेता? हे विषय सोडून. हो रावसाहेब, सगळीच कामं सरकार करणार तर मग आपण काय करणार? आपलं बी काही कर्तव्य आहे का नाही? जागेचाच प्रश्न आहे ना, तर मी देतो माझी जागा. हा, लय जागेवाला झालाय. दे तुझी दे. तर मग हे काम छान झालं. आता आपण शौचालय बांधूया. बघा, आता आपले सगळे विषय संपलेले आहेत. कुणाला ऐन वेळेविषयी मांडायचे असतील तर मांडू शकता. भाऊसाहेब, हे तुमचं बरोबर नाही. भारतीय संविधानाने प्रत्येक 18 वर्षाच्या मुलीला आणि 21 वर्षाच्या मुलाला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार दिलाय. त्यात काय चुकीचं केलंय त्यांनी? अहो, काय लावले सारखे संविधान संविधान? काय असतं हे संविधान? अहो, देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेल्या मूलभूत कायदे ज्या ग्रंथात एकत्रित आहेत त्याला संविधान असे म्हणतात आणि संविधानात राज्यघटना असेही म्हणतात. असं आहे काय? मला काय म्हणायचंय, गावाचा काय कायदा असतो की नाही? गावचा कायदा असा काय नसतो. आता सगळीकडे एकच कायदा चालणार, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा. ओ भाऊसाहेब, 3 जुलै 2017 पासून महाराष्ट्रामध्ये सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायदा लागू झाला आहे आणि तो पण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नातून आणि सर्व जाती धर्मातील व्यक्तींना हा कायदा लागू आहे. जो कोणी एखाद्याला सामाजिकरित्या बहिष्कृत करेल त्या सर्वांना 3 वर्षे सक्त मजुरी व 1 लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. समजलं का? एकता समानता जय संविधान, मानवता निर्भयता जय संविधान. एकता समानता जय संविधान, मानवता निर्भयता जय संविधान. जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान. भाषा आणि धर्माला उच्च नीच कर्म, बहुरंग रूप वर्ण परी एक रूप सर्व. प्रेमाची भाषा जय संविधान, न्यायाची आशा जय संविधान. जय संविधान, जय संविधान.